तर मित्रांनो या आहे जीवदानी इथे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मी तुमचं फेवरेट यूट्यूबर प्रशील अंबाडे. तर मी आहे हितेश कदम. तर आता सकाळचे वाजले 7. तर आता मी नाश्ता रेडी करून ठेवला आहे. सकाळीच उठून 6 वाजता उठलेलो आणि मॅगी बनवून ठेवलं आहे, कारण की सकाळी जायचं आहे तर झटपट बनणारी वस्तू तीच होती. तर आपल्याला आता तिकडं ट्रॅकवर जायचं आहे आणि म्हणजे डोंगरावर जायचं आहे ट्रॅक करायला. आणि तिकडं असं बोललं आहे की एक डोंगर पार करून उतरायचं आहे आणि तिकडं मंदिर भेटतं. तर तो हिडन प्लेस आपण एक्सप्लोअर करूया आणि त्याच्या आधी आपली ॲक्सेसरीज बघूया काय काय घेतलं आहे वस्तू. तर या एक आयफोन आहे रील शूट करायला, नाही तर कुठले तरी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायला. मग एक एक्स्ट्रा फोन आहे माझा. मग हे चार्जिंग केबल आहे, या गोप्रोची म्हणजे ॲक्शन कॅमेराची चार्जिंग केबल आहे. पॉवर बँक आहे 10,000 mAhची. एक एक्स्ट्रा बॅटरी, पुसायला कपडा आणि एक परफ्यूम, ही बॅग आणि या काय बोलतात ट्रायपॉड घेतला आहे मोबाईलसाठी. आता मॅगी फिनिश करूया, डायरेक्ट निघूया ट्रॅककडे. तर आम्ही आता आतमध्ये पोचलेत. थोडा इकडून असं पायवाट आहे, तिकडून सीधा चालत जायचं आहे. आणि आपल्यासोबत आहे 2 भाऊ आहे माझे, मंथन आणि धर्मेश, आणि एक मित्र आहे अजय. हां, ही 4 लोक जाणार आहे. आता बघूया कसं असतं. आपल्यासोबत या कुत्रा पण मागे इथपर्यंत आलाय. या काय माहीत कोणाचं आहे. आम्ही पाठी होते, शाळा होती एक, तिकडून तेव्हापासून मागे लागले आणि मध्ये पायाच्या मध्ये येतं व्हिडिओ बनवतोय. तर मंदिर एक हां तिकडनं मग परत खाली उतरलो ना हां तर डॅम येईल. डॅमच्या इकडे का मग सीधा बघायचा, मग तिथून मंदिर इकडे दिसेल आपला. ते डोंगर आहे ना त्याच्या खाली, त्यामुळे तिकडनं मंदिर दिसेल. त्यामुळे तिकडनं रस्ता आहे डॅम जवळची. त्या प्रकार मित्रांनो आम्ही एकदम घनेदार जंगलामधून जायला लागलेत. आणि मला तर रस्ता माहिती नाही, तेव्हा माझ्यासोबत अजय आहे, तो आपल्याला गाईड करतो आहे रस्ता. आणि तुम्हाला दाखवतो केवढा म्हणजे डेन्स फॉरेस्ट आहे, एवढा डेन्स आहे. आणि जर तुम्हाला रस्ता ना माहिती असला तर तुम्ही गाववाल्यांना विचारू शकता. आणि तसं तर बोलतात ना, जर लोकेशनची माहिती नसेल तर यायचंच. नाही तर भटकून जाणार कुठे ना कुठे आणि रडत बसणार. मंथन तुझा रीलवाला इकडे शूट एक नंबर येईल. रीलवाला काढायचा. जसं की तुम्ही बघितलं आम्ही रील शूट करत होते, तर ही रील तुम्ही इंस्टाग्रामवर पाहू शकता. मी ज्याची रील शूट केली आहे ना त्याची ID मी मेन्शन करेन, नाही तर ID डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिकडून तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता कशी रील बनवली आहे आणि कोण कोण होतं. तुम्हाला त्या लोकांचं कंटेंट आवडलं असेल तर नक्की फॉलो करा आणि लाईक करा आणि जास्तीहून जास्त शेअर करा, कारण की त्यांना पण सपोर्ट करा आणि मला पण त्याला पण सपोर्ट करा. सगळ्यांना सपोर्ट करा आणि असंच पुढेपर्यंत व्हिडिओ पण बघत राहा ट्रॅकवरती. आणि
तर मित्रांनो आम्ही म्हणजे जंगल बोलतोय काय बोलणार मराठीत म्हणजे डोंगर आम्ही म्हणजे डोंगर आपण हे कव्हर केला आता हा, आम्ही डोंगर पार करून आले आतनी माहितीच नाही पडलं की आम्ही विरारला कधी पोचले. तर आता पोचले आम्ही बर्फ पाड्याला, तिकडून आता पुढे जातात आहे. तर मित्रांनो नालासोपाऱ्यावरून विरारला कधी पोचलो माहितीच नाही पडला. तर आता आपण आहे बर्फपाडा गावाच्या इकडे आणि तिकडून आता आपल्याला अजून पाठच्या डोंगराच्या इकडे असं फिरून जायचं. तर आपल्यासोबत आहे अजय, मंथन आम्ही आणि धर्मेश. पोहोचणार आहे म्हणजे 10-20 मिनिटांत पोहोचणार म्हणजे इथेच आहे. पहिले इथे म्हणजे लोकेशन चांगलं आहे एकदम. नाही हो म्हणजे लोकेशन आम्ही कुठे गेलो ते लोकेशन टाकेल आणि तुम्ही पण बघा कसं लोकेशन आहे. एखाद दिवशी या तुम्ही पण बघा, तुम्ही पण आम्हाला सांगशाल का हा चांगला आहे. पुढे भेटू. तर मित्रांनो जो समोर असा डोंगर आहे या डोंगराच्या पाठी जायचं आहे आणि बोलतात आहे की 15-20 मिनटं लागतील ते त्या साईडला जायला. आणि तिकडं आहे आपला जो स्पॉटला जायचा आपल्याला तो स्पॉट. कुठे आपल्या इकडे डायरेक्ट नजाराच बघायला. नाव तर सांग. महालक्ष्मी जरा तिकडे का वजेश्वरी नाही रे, महालक्ष्मी म्हणजे इकडे आपले जवळ साईडला तिकडे आम्ही गेलेले मागच्या हा युको मध्ये ते तिकडे गेला रे. तो सीधाच हायवे टू हायवे आहे असा. तिकडे माकडं बघितले ना कसे माकड्याचं मम्मीच्या जरा जाव असं अरे अंगावर आलेले माकडं. चाय बी होऊन माझ्या पाटलीवर आहे गरम गरम. अरे मी कधी पण गेलो ना माकडं बघितलं ना मोबाईल सगळं खिशात भरतो आणि असं मोकळ्या हाताने चालायला लागतो. पण पाय पहिले बोलराव माकडं असले ना तर सोबतीला आपण काय खातो ना ते पहिले द्या म्हणजे चापट देतात पहिले निघाला तर घाबरा वाटतं त्यांचं. आम्ही जो पहिला डोंगर क्रॉस केलाय आणि आता परत जातोय पायवाटेने पुढे. आणि तर समोर पण एक गाव आहे, तिकडून असा एक रस्ता पायवाट गेलाय. त्या पायवाटेच्या मदतीनेच आपल्याला जायचं पुढे. तर आता चालता एक झरा लागलाय पाण्याचा आणि तुम्हाला दाखवतो तो झरा कसा आहे. जास्त मोठा नाही, छोटाच आहे. चालायला पण तर असं पाण्याचा झरा आहे या छोटासा. तुम्ही बघू शकता एवढा डेन्स फॉरेस्ट आहे. आता ना आम्ही एवढा आतमध्ये आलेत जंगलात. तर जर 1 मिनटं पण गप्प राहिला यात 1 सेकंडसाठी पण गप्प राहिला ना तर तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता. आणि पुढे एक विहीर पण आहे, ती आपण पहिलं पाहूया. जास्त पुढे जाऊ नकोस. तर ही विहीर आहे, याच्यात वाटतं मच्छी पण आहेत. बारीक बारीक मच्छी आहेत, ते आपल्याला वरती दिसतात आहे पण खालती आतमध्ये मोठे पण मच्छी असते. जर तुम्हाला माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण ह्याच्यामध्ये बावडीमध्ये मच्छी आहेत. छोटे बारीक बारीक दिसतात वरतून. काय ते काय चालू आहे ना. हां तर मित्रांनो हे लोक शूट करतात फोटो. हा इकडे बसला आहे आणि मी इकडे बघतोय. बघू का आमचे फोटोशूट व्हायला लागलेत. आमचे यूट्यूबवर फोटो काढतात. इकडे खूप चांगलं दिसते प्रकारे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. इकडे तुम्ही पण या
लोकेशन आम्ही टाकतो. खूप चांगला वाटेल इकडे यायला. म्हणजे यूट्यूबवर आतमध्ये गेलेला आहे, बघू शकता आतमध्ये. आता व्हिडिओ बनवतोय तो यूट्यूबला टाकणार आहे म्हणजे बघा फोटोशूट होतोय आतमध्ये. फोटोशूट सॉरी वाक्य चुकलं रे माझा यार. म्हणजे व्हिडिओ ब्लॉग चालू म्हणजे आपण केलेला आहे ब्लॉग तो शूट होतोय म्हणजे असं. डोकरा भडकलेला आमच्यावर, बोलतो इकडे परमिशन नाही. तर मी त्याला बोललो आमच्या गाववाल्यांना परमिशन कसं नाही, जाऊ दे वयस्कर आहे त्याच्यामुळे काय बोललो नाही. जरा म्हणून फिरायला आलो. आता तुम्ही पुढे बघा डॅम जवळ. करता करता आम्ही पोचले आता डॅमवरती. आणि जसं की पाठी बघितला ते मंदिराचं बोलतं की तो काय माहीत कोण होता, डोकराच होता. तो बोलतो की परमिशन, जीवदानीचं परमिशन घेऊन या इकडे, काय बोलतात व्हिडिओ बनवायचा आहे तर. हां, आणि आम्ही आता पोचले इकडं डॅमवरती. जसं तुम्ही पाठी पाहू शकता, पाठच्या साईडला डॅम आहे. तर आता ते डॅम एक्सप्लोर करूया आणि जाऊया पुढच्या अजून एक मंदिरावर. तिकडं ना आम्ही आता जस्ट पाणीमध्ये साप भेटला, पण तो आम्हाला बघून आतमध्ये गेला, आता बाहेरच येत नाही. दिसतोय की नाही? हां, याच्यातून पण दिसतोय. या समोर साप मी जेवढा झूम होतोय, झूम करून दाखवतोय तुम्हाला, प्रयत्न करतोय. इकडे चालू बघू शकता तुम्ही. आमची म्हणजे मूड ऑफचे म्हणजे रील्स चालू आहेत इंस्टावर, तर तेच आम्ही बनवतोय. बघू शकता तुम्ही, मी आणि त्याची बनवायचे. आमचा भाऊ सपोर्ट करतो आम्हाला आणि त्याला पण सपोर्ट करा जरा. यूट्यूबवर आमच्या चॅनलमध्ये त्यांचं चॅनल मी एक अपलोड केलेला. तर सकाळच्या टायमाला इकडं जर तुम्ही आले ना, तर इकडं माणसं धावताना, जॉगिंग करताना, एक्सरसाइज करताना दिसतील तुम्हाला. खूप मजा येते. तर भारी वाटतं, असं वाटतं इकडंच राहावं वाटतं. खूप जाम भारी. तर या आहे फुलपाडेचा डॅम. तर या फुलपाडेचा डॅम आहे आणि असा या डॅमचं बांधकाम केलं आहे. सर्व मित्रांनो विचार करा, आम्ही आहे ना पूर्ण पाटला डोंगर आहे ना त्याच्या पलीकडून आलो चालत. हां, आणि आम्हाला चालत येता किती तास झाले, किती वाजले? 9:30 झाले. हां, म्हणजे हां, तास म्हणजे झाले आम्हाला एकदा चालत. हां, आम्ही जाम चांगलं व्हिडिओ पद्धतीने आलो. एकदम नजारा बघत आलो. लोकेशन एवढं चांगलं नाही, एकदम भरपूर आहे. तुम्ही पण या लोकेशनवर या बघा. ही पाठीची जीवदानी आहे. तिकडून असा रस्ता खाली गेला आहे, तिकडून उतरले तर त्या जीवदानीच्या इकडे आपण जाऊ शकतो. तर मित्रांनो, या आहे जीवदानी इकडे आणि आपल्याला जायचं आहे तिकडे समोर. तर तिकडे समोर जर माहीत नाही पडत ते दिसतंय की नाही, पण तिकडं आपल्याला जायचं आहे. हां, जायला इकडून जातो 30 रुपये एक जणाला. तिकीट 5 रुपये 10 रुपये पैसा 24. तिकडून तिकीट, मग तिकडून परत रिक्षा 20 रुपये 30 रुपये. तर आता जे पाटी डॅम होता तिकडं आम्ही थोडा फोटो काढलेत आणि रीलसाठी पण फ्रेम काढलेत, थोडे शॉर्ट्स घेतलेत. म्हणजे आता आम्ही चाललेत मंदिराकडे आणि दिसत आहे. बोल आता बोलतच नाही, कॅमेरा दाखवला का बोलत नाही. आम्ही पोचू, पण टाईम झाला उशीर. आम्ही आता पोचू, थोडा उशीर झाला व्हिडिओ काढायला आणि थोडा वेळ आमचा इंस्टावर थोडे रील्स आहेत म्हणजे ते काढायला थोडा टाईम झाला. म्हणजे आता आम्ही जाऊ, तुम्हाला दाखवू नजारा कसा आहे तिकडचा. तर फायनली गाईस आपण पहिल्या गेटच्या जवळ पोचलेत. तर गेटचं नाव आहे श्री बारोंडा माऊली देवस्थान. तर असा गेट आहे. तर या गेटची इकडं पोचल्यानंतर या गेटने असं आतमध्ये जायचं आपल्याला. मला कसं वाटते काही तुम्ही बघू शकता. आम्ही आता एक ठिकाणी पोहोचलेलो आहोत, बट थोडे वेळ राहिले आम्ही आता फक्त जरा गाडी फाटणार चढायला अजून जरा कोणाकोणाचे आता थोडे म्हणजे हाऊ चालू झालेलं आहे जरा. आणि पाणी पण बहुत इथं भेटलं जरा आहे. तुम्ही घेताना पाणी घेऊन या, आम्ही विसरलेलो सकाळी.
वाज बोलतो सगळी व्यवस्था करू ना तिकडनं. जर तुम्ही घरातून निघतात आहे तर पाण्याची बॉटल नाही तर नाश्ता म्हणजे वेफर असं काय आणू नका. पाहिजे तर डब्बा आणा आणि इकडे कचरा करू नका. आम्ही तर काहीच वस्तू आणले नाही आणि आता जातात आहे वरती, कारण की इकडं कचरा काय करायचा नाही. आम्ही सुद्धा प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल पण नाही आणली आहे. तर इकडं आपल्याला पायरीचा पायवाट लागलेला आहे, तर या पायरीच्या पायवाट्याने वरती जायचं आहे. तर मला वाटतं इकडं काय टायमिंग बिमिंग दिली आहे मंदिराची, काय कसं. तर चढता अर्ध्या पायरी वाटेला आपल्याला पहिला मंदिर लागतो आहे. तिकडे हनुमान, गणपती आणि मध्ये देवी आहे. हे या बोर्ड लावला आहे असा. आणि इकडे बघा एक क्यूटशी मांजर तुम्ही पाहू शकता. समोर विरारच आहे ना. हां, समोर आहे दिसतो तो पुरा विरार आहे. आणि या मंदिरावरून असा व्ह्यू आहे, लुक. जाम हालत डाऊन झाले आता मंदिर तुम्हाला दाखवतो बघा आता. चला जाम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. जसं काय तुम्ही पाहू शकता समोर विरार आहे पुरा. आणि इकडं आम्ही एवढा वरती चढून आलो आहे, एवढं वरती, अरे दिसते का ना, हां एवढं वरती चढून आलं आहे. इकडे एक खाली मंदिर आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला अजय सांगेल थोडा. म्हणजे ही म्हणजे बारकी देवी म्हणजे जीवदानीची, म्हणजे बोलतात ते बहीण वगैरे, म्हणजे ती आपल्याला एवढं माहिती नाही तरी म्हणजे आमच्या वयस्कर आहेत ना, म्हणजे आई वगैरे ते बोलतात. म्हणजे बारकी देवी आहे आणि ती तिकडे जीवदानी आहे, तिकडे ती मोठी देवी. ती देवी झाल्यावर नंतर मग आपली एकविरा, हां परत डहाणू साईडची महालक्ष्मी, त्या सगळ्या देवी इकडेच म्हणजे तुम्हाला भेटायला म्हणजे बघायला भेटेल. इकडे आवाज एकदम पक्ष्यांचे एवढं भरपूर एवढा आवाज येतात ना, भारी वाटतं एकदम. असं वाटतं का इकडेच राहावा. आणि शांत आहे थोडा, एकदम शांत, एकदम निवांत, कोणाचं टेन्शन नाही, कोणाचं काय नाही. असं वाटतं का रोज इथेच बसावा, रोज इथेच यावा, इथेच राहावं असं वाटतं. भरपूर तुम्ही पण या आणि बघा. तर आपण शिडी खालची चढून असं वरतून शिडी परत आहे. तर वरती आल्यावर आपल्याला साईडला अजून 2 छोटे मंदिर पाहायला भेटतात. तर त्या मंदिरामध्ये देवी आणि देव आहे. तर त्याच्याबद्दल मला माहिती नाही जास्त, पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. पहिली दाखवतो. पहिलं हे आहे, एक काळी माता आहे वाटतं, आणि दुसरं आहे ते हे आहे. तर ते वाटतं कुत्र्यावर बसलं आहे, मला वाटतं खंडोबा. तर अशा प्रकारे आपण वारुंडा देवी मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे आणि व्हिडिओ पण भरपूर काढलेत. ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय वाटलं असेल तर आम्हाला म्हणजे मेसेज वगैरे करा, कसं वाटलं. आणि कसं तुम्हाला चांगला वाटला असेल तुम्ही पण या आणि बघा कसं लोक इकडे. एकदम एवढा आनंद वाटतो ना, जाम आनंद वाटतं की असंच राहावा इकडे. तर जाम भारी आहे, एकदम छान आहे, एकदम छान वाटलं आम्हाला. भेटू, बाय. बोलूया, बोल. अशक्य सुंदर सह्याद्री. हो. आता या ब्लॉग मी इकडेच एंड करतो.
आता जीवदानी तुम्हाला दुसरा पार्ट आता यो पार्ट आमचा पुरा झालेला आहे संपला